गुड मॉर्निंग, स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली न्यूज या चॅनलवर। तर आज आहे फ्रायडे आणि सकाळी उठल्यावर माझं पहिलं जे असतं पाणी ते म्हणजे हे जिरा, सौंफ आणि मेथी थोडंसं मी रात्री सोक करून ठेवते। कधी कधी अद्रक पण टाकते त्याच्यामध्ये आणि मग बॉईल करून त्याच्यामध्ये लिंबू, हे मी खूप म्हणजे खूप वर्ष पाणी पिते, फक्त जिरा आणि लिंबू पिळायचं हे। पण आता मी त्याच्यामध्ये सौंफ पण ऍड करते, मेटाबॉलिझमसाठी खूप चांगलं असतं। तर चला आणि माझं पाणी एन्जॉय करते तोपर्यंत इथे अनिकाला ओट्स पण बनवून घेते, कारण खूप दिवस झाले तिचं, तुम्हाला मी म्हटलं की ज्या दिवशी ऍक्सिडेंट झालं त्या दिवशी तिचा स्कूलचा पहिला दिवस होता आणि तिला म्हणजे इथे पब्लिक स्कूल 5 वर्षानंतर चालू होतं, पण तिला इथे एका प्रायव्हेट स्कूलमध्ये घातलंय ज्याचं वीकमधून 3 डेज असतो आणि 2.5 तासासाठी असतं। तर आजपासूनच तिचं ते 2.5 तासाचं शेड्यूल चालू होणार आहे। त्याच्या आधी 1 दिवस ग्रॅज्युअल एंट्री होती, 1 दिवस मग 1 तास, मग 2 तास आणि आजपासून 2.5 तास। तर आज विचार करते मी तिला पाठवायचा, कारण तिला खूप दिवस पाठवलंच नव्हतं, कारण पहिलं ते ऍक्सिडेंट, त्याच्यानंतर मग तिला ताप, सर्दी, क्लायमेट पण चेंज होतंय त्याच्यामुळे। तर आता तिला पण पाठवायचं आहे स्कूलला। तर म्हटलं तिला काहीतरी हेवी ब्रेकफास्ट, नाही तर ती सकाळी काही खायला बघत नाही, मिल्क तर ती पितच नाही आणि ब्रेड वगैरे खूप कंटाळत खाते। तर आता तिला ओट्स बनवते इथे। भूवीला तर नाही पाठवलंय। आम्हाला ओट्स बनवते वेळी काही मी शुगर वगैरे टाकत नाही त्याच्यात, तिच्यासाठी थोडी टाकते। रेडीमेड वाले मिळतात पण क्वॅकरचे, पण त्याच्यात खूपच असते ब्राऊन शुगर, तर आपण आपल्याला घरात हवी तेवढी टाकू शकतो। आणि जराच मीठ। आणि आता तिला पहिलं ओट्सच्या आधी हे देते, आमंड्स आणि वॉलनट, रात्री सोक करायला ठेवलेले। ऍक्च्युली इथे बाजूला एक लक्ष्मीनारायण मंदिर आहे, तिथे छान सजवलंय ते, खूप मस्त। मी एक फोटोमध्ये बघितलं, बाजूलाच आहे 10 मिनिटावर, पण तिथे पण जायला वेळ नाही मिळत आहे, मुलांचं असं झालं त्याच्यामुळे। देवी पण बसवली आहे तिथे आणि मी स्वतःच आधी बिझी असते, काय नाही काय चालू आहे त्याच्यामुळे। तर बघू, उद्या जाणार होती, सो उद्या पण प्रॅक्टिस आहे आमची डान्सची। दिवाळी उद्या पण मी जाणार होती तिथे, पण उद्या पण बिझीच आहे, उद्या पण एक प्रॅक्टिसच आहे। प्रॅक्टिस कसली आहे ती वगैरे मी तुम्हाला नंतर सांगेनच, पण माझी वीक मधून 2 डेजची प्रॅक्टिस असते, ट्यूजडे, थर्सडे आणि सॅटरडे, 3 डेजची। तर जेवणाला बनवायचे आहे पालक पनीर। हे वॉश केलेले असतात ना? हो, त्याच्यावर लिहिलं असेल पीळला वॉश, ट्रिपल वॉश, डायरेक्ट यूज करू शकतो। ऍक्च्युली हे वॉश केलेले असतात, वर लिहिलेलं असतं बघा ट्रिपल वॉश म्हणून, हे डायरेक्ट यूज करू शकतो। आणि हे कॉस्को मध्ये खूप छान मिळतात, ऑर्गॅनिक आहेत हे। आय थिंक यूएसचंच आहे ब्रँड सेम। इथे मी तिकडे अनिकाला भरवत होती, त्याच्यामुळे म्हटलं अनिकेतला की तुम्ही इथे जरा अवाकाडो सँडविच बनवा तोपर्यंत, कारण मला हवं होतं। अनिकाला तर काय ओट्स भरवते मी त्यामुळे, आणि तिला पुन्हा स्कूलला पण लवकर पाठवायचं होतं, मग सगळीच घाई होती। मग त्यांनी इथे अवाकाडो घेतलाय आणि ते आता अवाकाडोचं गॉग बनवत आहे तिथे, आणि मग आम्ही अवाकाडो सँडविच खाऊ। तर आता अनुला रेडी करते, 12 वाजले, 12:30चं स्कूल आहे।
अनु आज स्कूलला जाणार. सर्दी आहे तिला पण पाठवते, कारण खूपच पे केलंय आणि त्याच्यापासून तिला ऍक्सिडेंट नंतर तिचं तब्येत बिघडली, ताप सर्दी, त्याच्यामध्ये तिला पाठवलं नाही. तर वेस्ट होतात. एक तर वीक मधून 3 डेज असतं आणि त्याच्यात पण नाही पाठवलं तर. सो आत्ता मी अनिकाला इथे रेडी करते, पण मनात खूप धाकधूक आहे, कारण प्रॉब्लेम असं झाला आहे आफ्टर ॲक्सिडेंट नंतर दोन्ही मुली रोडवर गेल्या की खूप घाबरतात. आणि मेन म्हणजे ज्यावेळी गाडी मूव्ह होताना दिसली की अनिका पायच लावत नाही जमिनीला, तिला तो खूप मोठा ट्रॉमा झालेला आहे. ॲक्च्युली US पण एकदा एक गन शूटिंग झालेलं होतं, त्यावेळी पण तिला खूप ट्रॉमा झालेला होता. 2 महिने ती हेलिकॉप्टरला खूप घाबरत होती. पण आत्ता कसं तिच्या समोर हे झालं आहे ना, मग तिला ते कार मूव्ह झाल्यावर असं वाटतं की ती आपल्या अंगावर येईल. भोवी ही घाबरलेली आहे. जेवणाची तयारी करून घेते. जेवणामध्ये बनवायचं आहे पालक पनीर आणि आता अनिका चालली आहे स्कूलला. भोवी बाय कर ग, बाय करते तुला ती. अनिका बाय. हळूहळू अनिका स्कूलला गेली आणि इथे भुई हे स्ट्रॉबेरी काहीतरी. तर माझी इथे खूप मल्टीटास्किंग मध्ये कामं चालू आहे. इथनं मी आता डिशवॉशर चालू केलं, तिथे चपातीचं पीठ लावलं, इथे भाजी फोडणीला घालते पालक पनीर आणि खूप घाई करते कारण की मला जायचं आहे संध्याकाळी गरबाला. आणि ऍक्च्युली मी उद्या जाणार होते सॅटर्डेला. माझी एक फ्रेंड आहे, ती 15 दिवस म्हणजे 1 महिन्यापूर्वी मला बोललेली यहाँ हम जाएंगे. तर तिला पण मुलगी आहे आणि ती खालीच राहते, गुजराती आहे. तर तिच्यासोबत मी जाणार होती भोवीला घेऊन उद्या, पण हे नंतर हे ऍक्सिडेंट वगैरे झालं आणि आता तर भोवी काय चालू नाही शकत आहे. मग माझा मूडच गेलेला पूर्ण. इथे बाजूला पण चालू आहे, तिथे पण नाही गेलो. मग काल तिने मला पुन्हा विचारला आप आ रहे हो क्या, तर मग मी म्हटलं की चला, आता तिने मला एवढ्या वेळा विचारलंय आणि मला स्वतःला पण अशी खूप हौस आहे. मला काय एवढं गरबा नाचता येत नाही पण मला आवडतं. तर मग मी तिला काल बोलली की हे कर म्हणून, काय ते माझ्याकडे गरबाचा लेहेंगा पण नाहीये, मी गेल्या वर्षी घातलाय. तर ती मला बोलली आप मेरे से ले लेना बट चलो. तर मग तिने मला काल दिला, थोडंसं ब्लाऊज वगैरे फिटिंग करावं लागलं आणि आता आम्ही संध्याकाळी जाणार. पण मला आयब्रो करायला एवढे दिवस वेळ नाही मिळालेला, तर मला आयब्रो करायला जायचंय पहिला आणि नंतर मग नवकर निघायचं पण आहे संध्याकाळी. अनिका पण आता जस्ट स्कूलला गेली, त्यामुळे माझी खूप घाई चालू आहे. सो आता माझं सगळं जेवण वगैरे करून झालंय. हे बघा इथे बनवली आहे पालक पनीर, तुम्हाला दाखवते. चपाती झाली, राईस आहे थोडा. तर आणि आता अनिकाला सोडून आले अनिकेत आणि आता भोवीला घेऊन जातो एक्सरे करण्यासाठी. डॉक्टरने काल सांगितलेलं होतं पुन्हा एक्सरे एकदा करावा लागेल म्हणून, कारण तिला बघूया काय ॲक्च्युली पुन्हा प्रॉब्लेम असेल तर तो समजेल म्हणून आता तिला एक्सरेला घेऊन जातोय. तर हे बघा पालक पनीर बनलेलं आहे. कलर तर छान आला आहे, टेस्ट कशी झाली आहे माहिती नाही, येऊन जेव. तर आम्ही जात असतेवेळी आम्हाला मध्येच ट्रॅफिक लागलं. तर ट्रॅफिक ह्यासाठी होतं इथे, हे बघा सायकल म्हणजे बाईक रायडिंग चालू आहे, त्यामुळे पूर्ण रोड क्लोज केलेले होते. तर मी त्याची ही छोटीशी क्लिप घेतली. ॲक्च्युली आम्ही जात होतो आता एक्सरे काढायला, पण तिथे अपॉइंटमेंट नसल्यामुळे आता आम्ही नाही गेलोय. आणि भोईल अनिकाचा आणायचा पण टायमिंग 3 होतं, मग त्यामुळे खूप लेट झालं असतं. मग मी आता इथे माझे आयब्रो केलेत. इथे ड्रीम गर्ल म्हणून पार्लर आहे, तिथे मी आयब्रो केलेत. ॲक्च्युली इथे आयब्रोचा रेट कमी आहे खूप, म्हणजे काहीतरी $3 आयब्रो आहेत आणि ठीक आहे, म्हणजे नॉर्मलच बेसिक सगळं आहे पण ठीक आहे. $3 आयब्रो करून मिळत आहे, तर अजून काय, कारण तिथे तर $12 द्यायची मी. हँड्सचं पण काहीतरी फुल हँड्स 30, फुल लेग 35 वगैरे एवढं आहे आणि US मध्ये हाफ लेगचं एवढा चार्ज होता. तर पार्लरचं इथे नाव आहे ड्रीम गर्ल म्हणून आहे, सरी एरियामध्येच आहे. ॲक्च्युली आता कॅनडामध्ये फॉलला सुरुवात होते आहे, तर तुम्ही बघू शकता जी झाडं आहेत ती हळूहळू कलर चेंज करायला लागलेली आहेत आणि BC म्हणजे हे पूर्ण ग्रीनरी आहे ते. तर आता फॉल छान वाटेल ज्यावेळी ॲक्च्युअल फॉल स्टार्ट होईल तेव्हा. तर मी आता आली आयब्रो करून घरी आली आणि अनिकेत गेले अनिकाला आणायला आणि आता मी भुवीला जेवण देते आणि मी पण पटकन जेवून घेते आणि त्याच्यानंतर मला खूप काम आहे अजून. गरबाचा ड्रेस प्रेस वगैरे करायचा आहे. सो आता मी गरबासाठी रेडी झालेली आहे, तुम्हाला पूर्ण लुक आता दाखवते. तर माझा आजचा जो गरब्याचा लुक आहे तो असा आहे. ऑरेंज कलरचा मी
असा छान घेरदार लेहंगा घातलेला आहे, त्यावर मल्टी कलरची ओढणी घेतलेली आहे, गळ्यामध्ये आहे हा चोकर आणि ऑक्सिडाइज ज्वेलरी पूर्ण वेअर केलेली आहे. मल्टी कलरवर ऑक्सिडाइज ज्वेलरी छान वाटेल. ह्या चोकरवरचेच इयरिंग मी केलेले आहेत वेअर. आणि इथे बघू शकताय आता जे सध्या ट्रेंड चालू आहे थ्रेडने किंवा जसं तुम्हाला DIY करून तुम्ही हेअरमध्ये असे काहीतरी हेअर ॲसेसरीज वापरू शकता, तर तसं मी हे केलेलं आहे. आणि आजचा माझा असा सिंपल आणि छान असा गरब्याचा लुक आहे. पण हा जो लेहंगा आहे तो मला माझ्या फ्रेंडने दिलेला आहे, कारण की माझ्याकडे एकच गरब्याचा लेहंगा होता जो मी गेल्या वर्षी घातला. आणि त्यामुळे मग मी तिला सांगितलं की माझ्याकडे काही गरब्याचे लेहंगा वगैरे नाहीये, पण ती म्हटली आप आ जाओ मेरा लेहंगा ले लो. तर ती गुजरातीच आहे, माझ्या इथे खाली राहते. सो तिचा हा लेहंगा आहे आणि मला थोडंसं ब्लाऊज वगैरे करावं लागलं, पण बाकी परफेक्ट झालेला आहे आणि खूप छान आहे कलर. सो असं आहे माझं आजचं लुक. आणि ही बॅग पण ह्याच्यावर मॅच होते पूर्ण. ही माझ्या एका यशच्या फ्रेंडने मला दिली होती आणि हे पण माझ्या एका फ्रेंडनेच दिलेला आहे. पूर्ण हा जो सेट आहे तो हा पण आणि हे पण. तर असा आहे आजचा लुक. आणि आता मी चाललेली आहे गरबाला. कॅनडामधला हा माझा पहिला गरबा आहे. आमच्या महाराष्ट्र मंडळाचं पण आहे इथल्या 4 ऑक्टोबरला, पण तिथे आम्ही पूर्ण फॅमिली जाऊ. इथे भुवीला नेणार होती मी, पण आता भुवी असं चालू शकत नाहीये जास्त, त्यामुळे तिला नाही नेणार. तिचं थोडं नाखुश झालेली आहे, पण आता मी जाऊन येते. सो आता आम्ही निघणार आहोत 7:30ला. माझी फ्रेंड आणि तिची फ्रेंड ते येणार आहेत आणि भुवीचा तिथे ऑनलाईन क्लास चालू आहे मराठीचा. सो आता आम्ही निघू आणि नंतर तुम्हाला दाखवते ती तिथे कसं आहे ते. सो आता आम्ही निघतोय 7:30ला आम्ही निघू आणि तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवेनच की काय काय आहे. म्हणजे माझं कॅनडामधलं पहिलं वर्ष आहे हे. तर चला. तर माझा जो हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी इथे एंड करते. माझा आज कॅनडामधला गरबा, त्याच्यानंतर माझा आजचा गरबा लुक तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कोकण फॅमिली इन USA या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय आणि स्वतःची काळजी घ्या.